नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। वेळावत परिसरात बिबट्याचा दिवसाढवळ्या थरार। शेतीची कामे ठप्प, वनविभाग मानवी बळी जाण्याची वाट पाहतय का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। नमस्कार प्रेक्षक हो, बोरद परिसरात असलेल्या वेळावद नजीकच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने अक्षरशः उच्छाद मांडला असून आता त्याचा दिवसाढवळ्या मुक्त संचार सुरू झाला आहे। रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते दिवसा मजुरीसाठी जाणाऱ्या शेतमजुरांपर्यंत सगळ्यांनाच बिबट्या दर्शन देत असल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे। वनविभागाच्या ढिम्म कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून वनविभाग येथे एखाद्याचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का, असा जळजळीत सवाल आता शेतकरी विचारत आहेत। बोरदपासून अवघ्या 2 किलोमीटर असलेल्या वेळावद रस्त्यावरील शेतात रात्री 1 वाजेच्या सुमारास खालिद तेली आणि खलील कुरेशी हे शेतकरी ऊस व केळीच्या पिकाला पाणी देण्यासाठी जात होते। दरम्यान रस्त्यावरील पुलावरच त्यांना अचानक बिबट्या समोर उभा असलेला दिसला। काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या प्रसंगातून त्यांनी कसेबसे स्वतःला सावरत गावाकडे पळ काढला आणि जीव वाचवला। हा थरार ताजा असतानाच दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेच्या सुमारास लाखापूर रस्त्याने शेतात कामासाठी जाणाऱ्या मजूर वर्गालाही बिबट्याने गावाजवळच रस्ता अडवून दर्शन दिले। बिबट्याच्या या वाढत्या धाडसामुळे मजूर वर्गाने शेतात कामावर येण्यास थेट नकार दिला आहे। परिणामी ऊस, केळी आणि पपई उत्पादक शेतकऱ्यांची शेतीची कामे आणि पाणी देण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे। यापूर्वी साधारण 15 दिवसांपूर्वी याच रस्त्यावरील जुल्फिकार तेली यांच्या पोल्ट्री फार्मवर बिबट्याने हल्ला चढवून म्हशीच्या पारडूचा फडशा पाडला होता। त्यावेळी बोरद वनविभागाच्या वनक्षेत्रपाल अपर्णा लोहार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला होता। या घटनेला 15 दिवस उलटूनही वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत। परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याबाबत वनविभागाकडे वारंवार तोंडी आणि लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत। मात्र वनविभाग या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। दिवसाढवळ्या बिबट्या फिरत असतानाही वनविभागाने अद्याप साधा पिंजराही लावलेला नाही। शेतकरी आणि मजूर भीतीच्या छायेखाली जगत आहेत। वनविभागाला जाग येण्यासाठी येथे एखाद्या माणसाचा जीव जाण्याची गरज आहे का? मनुष्याचे प्रेत पडल्यावरच प्रशासन जागे होणार का? अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे। कोणतीही मोठी जीवितहानी किंवा अनर्थ घडण्यापूर्वी वनविभागाने गांभीर्य ओळखून वेळावद रस्त्यावर तात्काळ पिंजरा लावावा आणि या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही आणि आक्रमक मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे। अन्यथा वनविभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। मंगेश पाटील, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी बोरद। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।